आज मी काल रात्री उशिरा दिल्लीवरून पुण्याला आलो आणि सकाळी 7 वाजल्यापासून पुण्यामध्ये पहिला माझा विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मला ते काही प्रेझेंटेशन दाखवणार होते, काही गोष्टी दाखवणार होते। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देश पातळीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक नावलौकिक आहे। त्या विद्यापीठाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच्यामुळं अमृत महोत्सवाच्या निमित्तानं काही चांगल्या गोष्टी करायच्या असं तिथल्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये ते समजून घेण्याच्या करता मी त्यांना आज तास दीड तास वेळ दिलेला होता आणि तिथं काही हॉस्टेल मुलांचं मुलींचं ऑलिम्पिक साईजचा पूल स्विमिंग पूल असे काही काही त्यांचे प्रश्न हे त्यांनी त्या ठिकाणी मांडले। मी त्यांना सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथराव मी चंद्रकांत दादा ते त्या खात्याचे मंत्री आहेत, त्याच्यावर आम्ही सगळे मिळून मी तुम्हाला याच्यातनं मार्ग काढून देतो अशा प्रकारचा सुतोवाच मी त्यांना केला। माझ्या काही मनातल्या कल्पना ज्या होत्या गोष्टी होत्या त्या मी त्यांना सांगितल्या, त्यांच्या अडचणी त्यांनी मला सांगितल्या आणि त्याच्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे। त्याच्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची मी त्या कमिटीचा एक अध्यक्ष आहे गुंतवणूक समितीचा, त्यात मी विशाल पाटील आणि आमचे डॉक्टर इंद्रजित भोसले इंद्रजित मोहिते हे तिथं सदस्य आहेत। ती एक मीटिंग आमची महत्वाची होती आणि ती मीटिंग झाल्यानंतर आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती आहे की आपल्या पुण्यामधला शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातला गोरगंगा सहकारी साखर कारखाना आणि यशवंत सहकारी साखर कारखाना ठेवून या दोन्हीच्या बद्दल मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री त्याच्यानंतर संबंधित संचालक बोर्डातील चेअरमन आणि काही संचालक त्याचबरोबर दुसरेही संचालक आणि चेअरमन आणि संबंधित साखर आयुक्त सहकार आयुक्त MSC बँकेचे वरिष्ठ अधिकारी विद्याधर अनासकर या सगळ्यांना एकत्र घेऊन मी काही बाबतीमध्ये त्यांना सांगितलं की आता विलंब लावू नका, ह्याच्यामध्ये काही समंजस भूमिका तिथल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी पण घ्यावी, तिथल्या बाकीच्या पण सहकाऱ्यांनी घ्यावी आणि राज्य सरकारच्याकडनं आम्ही काय मदत करू पाहतोय NCDC मधनं कसं काय करू पाहतोय या सगळ्याची चर्चा केली। त्याच्याबद्दल एक 10 दिवसाची त्यांना मुदत त्याच्याकडनं CAनी ते सगळं तपासावं, ऑडिटरने तपासावं, एक्झॅक्ट किती कर्ज आहे त्याचा परतफेड करताना वन टाइम सेटलमेंटला किती आपल्याला रक्कम उभी करावी लागणार आहे अशा प्रकारच्या पण तिथं चर्चा झाली। त्याच्यामुळे इथली 10ची मीटिंग मला 11:30ला करावी लागली आणि इतर पण काही सहकाऱ्यांचं म्हणजे आमदार चेअरमन लोकांचं बबनदादा शिंदे असतील, विशाल त्या ठिकाणी पाटील असतील, अशा काही मान्यवरांनी पण तिथं आलेले होते, त्यांनाही मी बोलवलेलं होतं आणि त्याच्यातनं आम्ही एकंदरीतच राजकारण न आणता त्याच्यातनं माऊली कटकेंच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही त्या भागातल्या लोकांना शब्द दिलेला होता, त्या शब्दांची पूर्तता करणं शेवटी माझं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं त्या मीटिंग मी घेतल्या। त्याच्यानंतर आम्ही इथं अधिकारी लोकांची मीटिंग घेतली। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न फार जटिल बनलेला आहे आणि त्या जटिल प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला मार्ग काढल्याशिवाय गत्यंतर नाही। काही ठिकाणी वन वे करावा लागतो, काही केलाय तर त्याच्याबद्दल मी विभागीय आयुक्त, कलेक्टर, PMC कमिशनर, PCMC कमिशनर, CP अशा अनेक लोकांशी चर्चा केली आणि अजून एकदा आमचं त्याच्याबद्दल बसायचं ठरलेलं आहे, कारण काही लोकप्रतिनिधींना पण
त्याच्यात मला विश्वासात घ्यायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांना ते कळून ती मीटिंग मी लावणार आहे आणि त्या प्रकारे जे केंद्र सरकारची अखत्यारीतले प्रश्न असतील ते मी गडकरी साहेबांच्याकडनं त्यांना भेटून सोडून घेणार आहे. राज्य सरकारचे असतील ते आम्ही लोक राज्याचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं आम्ही लोक एकत्र बसून ते प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार आहोत. त्याचबरोबर PCMC कमिशनरनी पण माझा वेळ घेतलेला होता आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भागात मालमत्ता कर कार्यप्रणाली मध्ये काही त्यांनी चांगल्या सुधारणा केलेल्या आहेत. त्याचं सादरीकरण मी करायला सांगितलेलं होतं आणि सिद्धी प्रकल्प, मालमत्ता कर सर्वेक्षण, मालमत्ता कर वाढ आणि वसुली करण्याच्या करता उपाययोजना. अलीकडे ड्रोन पद्धत वापरली जाते आणि त्याच्यात कुणाला फसवणूक करता येत नाही. तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर पत्रकार मित्रांनो, 21-22 मध्ये तिथला मालमत्ता कर 628 कोटी रुपये होता, तो 23-24 मध्ये 977 कोटी रुपयापर्यंत पोहोचला. आणि बचत गटातील बिलांच्या वाटपाकरता देखील आपल्याला त्याच्यात मदत घ्यायची आहे. मालमत्ता कर सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात आलंय, त्यामध्ये 3,23,000 मालमत्ता नोंद नसलेल्या आणि कमी मोजमाप असलेल्या प्रॉपर्टी सापडलेल्या आहेत. त्यामुळं आता पुढच्या वेळेस 1,350 कोटी रुपये एवढी मागणी वाढणं अपेक्षित आहे. म्हणजे विचार करा, 21-22 ला 628 आणि 24-25 ला 1,325 कोटी, 1,350 कोटी. अशा पद्धतीनं ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांना पण कर भरणं सुसह्य व्हावं, ऑनलाईन व्हावं. आज 72% नागरिक तिथले ऑनलाईन कर भरतात आणि म्हणून राजेंद्र भोसलेंना पण बोलून मी त्यामध्ये आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये देखील याचं अनुकरण करण्याच्या बद्दलच्या सूचना त्या दिलेल्या आहेत. एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, त्यातून वीज निर्मिती आणि विविध उपयुक्त वस्तूंची निर्मिती, हेही प्रकल्प तिथं हातामध्ये घेतलेले आहेत. ते चांगले चाललेले आहेत. सगळ्या देशाचा, सगळ्या जगाचा, शहरांचा हे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा एक ऐरणीवर आलेला मुद्दा आहे आणि त्याच्यात आपल्या पिंपरी चिंचवडला, पुण्याला आणि आपल्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या सगळ्या शहरांना पण मदत व्हावी. पाण्याची बचतीच्या दृष्टिकोनातनं काय, अशा बऱ्याच चर्चा आम्ही सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी केल्या. काही बोपोडीमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बांधकाम निवासाची करायची, तिथं काही थोडं डिफेन्सची अडचण आलेली आहे, ती पण सोडवण्याच्या बद्दल. आणि सामाजिक न्याय विभागाचं 500 मुलांचं हॉस्टेल आणि मुलींचं हॉस्टेल हे सगळं झालंय, परंतु ते आता सामाजिक न्यायचे बकोरिया त्यांच्या ताब्यात द्यायचं. तर ते म्हणले दादा ह्या त्रुटी आहेत, त्या पण PWDला मी सोडवायला सांगितलेल्या आहेत. अशा अनेक गोष्टीच्या बद्दलची चर्चा आम्ही आजच्या या दिवसभराच्या कामकाजामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येकजण आपापली संघटना, आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यातूनच आपल्या राजगड जो तालुका आहे तिथल्या पण अनेक सरपंचांनी, अनेक प्रमुख लोकांनी, तसंच हवेली तालुक्यातल्या माझ्या प्रमुख सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. व त्याच्यामध्ये सचिन गुले, लक्ष्मण बांदल, निवृत्ती बांदल यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या भरत जांभरे, नितीन घुले पाटील, गोविंद हांडे, जिजाबा बांदल, अशोक नावले, अविनाश मोडक आणि माझ्या राजगड परिसरातल्या पण अनेक माझ्या सहकारी मित्रांनी, अशोक उर्फ लालासाहेब रेणुसे, रघुनाथ कथुरे, सुरेखा पिलाने, सचिन पिलाने, खूप मोठी ती यादी आहे. अनेक गावचे अनेक वर्ष सरपंच असणारी मान्यवर आहे आणि एकंदरीत राज्यामध्ये आत्ताच्या काळात घडणारी राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेता त्यांच्याही गावातले प्रश्न सुटावेत, तिथल्याही अडचणी दूर करता याव्यात म्हणून त्यांनी एक सकारात्मक भूमिका घेतली. त्यांचंही मी आज सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे.
ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. इतर पण व्हिजिटर्स मोठ्या प्रमाणावर आलेले होते आणि इतर पण काही गोष्टीची चर्चा, ही काही पुलांची कामं चाललेली आहेत, काही रोडची कामं चाललेली आहेत, काही मध्ये दोन्ही महानगरपालिकेमध्ये समन्वय असावा. PMPMLला 200 टाटाच्या बसेस नवीन घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला. तसा PMPMLच्या आयुक्ताला सूचना दिल्या आणि लवकरच त्याची ऑर्डर काढली जाईल. आणि पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या निमित्तानं देखील वाहतुकीची व्यवस्था ही सुरळीत होण्याची गरज आहे. रिंग रोडच्या बद्दल पण काही थोड्या प्रश्न निर्माण झालेले होते, ते पण सोडवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी बसून केलंय. तशा पद्धतीच्या सूचना मी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. काही बाबतीमध्ये काही प्रश्न राज्याच्या मंत्रालयाशी संबंध होते. उदाहरणार्थ बावनकुळे साहेबांच्या रेव्हेन्यू विभागाशी संबंधित होते. काही प्रश्न आमच्या रेव्हेन्यू विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे होते. अशा त्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सचिव लोकांना ते प्रश्न मार्गी लावण्याचं पण काम केलेलं आहे. तुम्हाला नेहमीच माहिती आहे, अनेक वर्ष पुणेकरांनी मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. मला रिझल्ट्स ओरिएंटल काम करायचं आहे आणि ते करत असताना पुणेकरांचं एकंदरीत वाहतुकीचं जे असुविधा आहेत त्या आम्हाला दूर करायच्या आहेत. काही ब्रिजेस हे पाडलेले आहेत, तिथं नवीन ब्रिजेस रुंद करायचे आहेत. या सगळ्या गोष्टीची मेट्रोची कामं, अशा खूप गोष्टीची चर्चा आम्ही त्या ठिकाणी केली. सहजपणे मिळतात पुण्यामध्ये. पूर्वी म्हणणार कोयत्याला लायसन पाहिजे, आधार पाहिजे. त्या संदर्भामध्ये तुम्ही मला सांगितलेलं होतं की आमच्याकडं लवकर बोला, कारण नंतर मुख्यमंत्री राज्याचे पुण्यात एका कार्यक्रमाच्या करता येणार आहे. मी CPना तिकडं थांबवलेलं आहे. मी माझ्या या सगळ्या बैठका मीटिंग करून खाली आलो तुमच्याशी बोलायला. आता पुन्हा जाऊन त्या ठिकाणी मी त्यांच्याशी बोलणार आहे. आता काही नवीन अधिकारी ज्यांच्या मुदती संपल्या, त्या पुण्याच्या एकंदरीत विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आपण आणलेले आहेत. कलेक्टर असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, इतर अधिकारी असतील, अजूनही काही अधिकारी आणायचे आहेत. त्यामध्ये आपण म्हणताय ती बाब स्वतः राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पण गांभीर्याने घेतलेली आहे. मी पण या भागाचं प्रतिनिधित्व करतोय, त्याच्यामुळं मी पण ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, राजकीय हस्तक्षेप हा नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही. इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही. त्याच्यामुळे एवढी मुभा असेल आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याच्या करता व्हेकल्स असतील किंवा इतर अनेक गोष्टी, त्यांचा घरबांधणीचा कार्यक्रम असेल, त्यांच्या ऑफिसेस असतील, इथलं CP कार्यालय असेल, तिकडचं पिंपरी चिंचवडचं CP कार्यालय असेल, इव्हन आता SP चं पण कार्यालय आपल्या ग्रामीणचं, ती पण तिन्ही कामं आपण हातामध्ये घेतोय. म्हणजे एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला राज्य सरकार करून देत असेल तर मग ह्या ज्या काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, मग तिथं कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे. त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. इतर दुसरे अधिकारी चांगले आणून ह्या सगळ्याला चाप बसवण्याचं काम, गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम, किंवा आपण जी काही उदाहरणं आपल्या IT मध्ये देखील काम करणाऱ्या मुली असतील किंवा इतर माझा भगिनी वर्ग असेल, या सगळ्याच्या संदर्भात, किंवा कोयता गँग, टोळे गँग, या सगळ्याच्या संदर्भात, कारण सध्या त्याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महाराष्ट्रामध्ये होतीये, हे आपण सगळेजण पाहताय. त्याच्यामुळे मी आज इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आता बोलणार आहे आणि मग पुन्हा माझे 2-3 दिवस महाराष्ट्रात इतर ठिकाणी दौरे आहेत.
आणि रविवारी पुन्हा माझ्या एका शिक्षण संस्थेचं नियामक मंडळ, वार्षिक सभा, आणखीन काही महत्त्वाच्या संस्थांची कामं ती करून मुंबईला गेल्यावर मी सोमवारी पुन्हा या गोष्टीचा, कारण जनतेने जो कौल द्यायचा आहे तो दिलेला आहे. जनतेने त्यांचं काम आमच्या युतीचं सरकार आणण्याच्या करता चोख केलेलं आहे. मॅक्झिमम पुढे जिल्ह्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये हे एखादा अपवाद वगळता 100% जागा युतीच्या निवडून आलेल्या आहेत, वडगाव शेरी अपवाद वगळता. मग असं असताना आता जबाबदारी आम्हा लोकांची आहे. आता जनतेने कुठं जागा ठेवलेली नाहीये, त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये याबद्दलची खबरदारी ही आम्हाला घ्यावीच लागणार आणि ती आम्ही घेणार. त्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही. आणि त्याच्या संदर्भामध्ये मी सोमवारी गेल्यानंतर आज माझी देवेंद्रजींची भेट होणार नाही, कारण त्या कार्यक्रमाच्या मध्ये मी नाहीये आणि त्याच्यामुळं मी त्यांच्याकडनंही समजून घेणार की ही आमची अपेक्षा आहे, कशामुळं हे घडतंय, त्याच्यात काय तुम्हाला अडचण आहे, त्या पद्धतीनं त्यांनाही विचारणार आहे आणि पुढची पावलं उचलणार. कुठल्याही चौकशीमध्ये उद्याच्याला तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केसमध्ये दोषी आहे, तर आज SITची चौकशी चालू आहे, आज CIDची चौकशी चालू आहे, आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे. आता ह्या 3 वेगवेगळ्या एजन्सीज तिथं चौकशी करताय. त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल, जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल, ते तिथं सिद्ध झालं, लक्षात आलं, तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. एक मिनिट त्या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे. त्यामुळं चौकशी चाललेली आहे. काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला. प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले, किती काळ करता झाले, काय फोनवर संभाषण झालं, ते आता सगळं समजतं. या सगळ्याचा अतिशय बारकाईनं, कारण अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपवून त्या ठिकाणी घेणार नाही. ही निगूढपणे झालेली हत्या आहे. त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्याने यामध्ये सरकारने लक्ष दिलेलं आहे. अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही लोकप्रतिनिधींना काय बोलायचं आहे हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे. पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते. मी आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे. यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना कडक मधली कडक सजा केली जाईल आणि एक वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये दिला जाईल. मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांचं प्रगती पुस्तक केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांचं प्रगती पुस्तक तयार केलेलं आहे. 100 दिवसामध्ये त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या SITला द्या, CIDला द्या, ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या. कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय
कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले. त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांशी पण चर्चा झालेली आहे, माझी आणि देवेंद्रजींशी पण चर्चा. दादा 100 दिवसांमध्ये मुख्यमंत्री म्हणले की तुम्ही काम करा असं किंवा रिझल्ट असं प्रगती पुस्तक दिलं आणि 7 कर्मी कार्यक्रम वापरलाय. धनंजय मुंडे बाबतीत 100 दिवसांमध्ये रिझल्ट येईल का? त्या संदर्भामध्ये 3 वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या आहेत. तिन्ही एजन्सीज फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करतायत. कारण उद्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होणार आहे. त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास चाललेला आहे. आपण काळजी करू नका. तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच काळजी आम्हाला पण आहे. आम्ही पण असं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना खपून घेणार नाही. आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी ह्याच्यात जास्त आहे. आम्ही ह्याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही ह्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पण करणार. त्यांना विचारा. हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे. त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते. तुम्ही राजीनामा दिला होता. कुठला? ईडीची नोटीस राजीनामा दिला होता चौकशी होण्याच्या आधी. एक तुम्ही म्हटलं की पुण्यात पोलिसांना फ्री हँड आहे, तुमचा हस्तक्षेप नाही राजकारणाचा. बीडमध्ये हस्तक्षेप होतो त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्यावा म्हणून त्याच्यामध्ये 3 एजन्सीज इन्क्वायरी करतायत, CID करताय, SIT करताय. आज सगळ्या देशांनी आणि राज्यांनी ह्याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे. ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका. अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही. फक्त त्यांचे पुरावे, त्यांचे तिथं फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले आहेत त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता, ह्याचा पुरावा तर पाहिजे ना. दादा याच्यापूर्वी सुद्धा वाल्मिक कराडला जे आहे यामध्ये पालकमंत्री कुठं कुणाला करायचा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. जसं मंत्रिमंडळ करण्याचा, खाते वाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार ते वापरतील. ज्यांच्यावर 36 जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी ते मंत्री, संबंधित उपमुख्यमंत्री हे पार पाडतील. दादा 8 खासदार जे आहेत ते राष्ट्रवादीचे 8 खासदार तुमच्याकडे येणार अशी चर्चा सुरू झाली, काही संपर्क झालाय का? काय नाही विचारा रे. प्रदेशाध्यक्ष बदला अशी मागणी होती. शरद पवारांना आज भावनिक साथ घातली. माझा त्याच्याशी व्यतिरिक्त कुणाला तरी पाटील हे योग्य नाही. माझा त्याच्याशी संबंध नाही. माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं चिन्ह वेगळं आहे, माझं चिन्ह वेगळं आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. आम्हाला कोणाला त्याच्यात लुडबुड करण्याचा काडीचा अधिकार नाही. दादा सुनील तटकरे प्रस्ताव दिला आहे. एक मिनिट तुम्ही दादांत खोटं बोलताय. यामध्ये स्वतः तिथल्या 3 ते 4 खासदारांचं, मी, निलेश लंके, मला वाटतं अमर काळे आणि अजून एक कोणतरी, त्यांनी स्वतः बाईट दिलेला आहे मीडियाला की आमच्याशी सुनील तटकरे किंवा कुणी संपर्क साधलेला नाही. म्हटलं की तुम्ही ना ज्यांची विश्वासार्हता आहे ना अशांची नावं घेत चला. आणि त्यामुळं पुराव्यासहित जर तुम्ही म्हणताय की अजित पवारनी केलं आणि तिथं ती लोक सांगतायत की तसं काही झालेलं नाही, तर मोकळ्यात कशा करता आरोप करायचा? त्या जे स्वतः खासदार सांगतायत ना. आज
20-22 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात. दादा पक्षाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत, विशेषतः बीड जिल्ह्याचा उल्लेख जो आहे बिहारचा केला जातो, बीडचा हमाल झालाय. दादा बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कशी रोखली जाईल? मी माझ्या अमित शहा साहेबांच्याकडं काही महत्वाच्या प्रश्नांच्या करता त्यांच्याकडे सहकार विभाग आहे, त्यांच्याकडे पोलीस खातं देखील आहे आणि त्यामुळं काही गोष्टी उदाहरणार्थ साखरेची MSP वाढवणं, ज्यूस्ट इथेनॉलमध्ये इथेनॉलचा दर वाढवणं, BAVK इथेनॉलमध्ये त्याचा दर वाढवणं, एक्सपोर्ट साखर करण्याच्या करता परवानगी काही लाख टन मेट्रिक टन साखर एक्सपोर्ट करायला परवानगी देणं, अशा काही महत्वाच्या गोष्टी राज्यातल्या जनतेच्या दृष्टीनं, ऊस उत्पादकांच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही पिकांच्या बाबतीमध्ये होत्या, म्हणून मी भेटायला गेलेलो होतो आणि त्या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी चर्चा. दादा पुण्याकडे येऊया. पुण्यामध्ये रोज कोयता गँग तोडफोड वगैरे सांगितलं ना. नाही, पण एक 100 दिवसाचे रिझल्ट येतील त्याच्या संदर्भात तेच जाऊन सांगतोय ना, त्यांना काही मुदत देतो ना की या इतक्या दिवसामध्ये हे बंद नाही झालं तर आम्हाला कठोर निर्णय घेऊन नवीन व्यक्तीला इथं आणावं लागेल असं सांगतो ना. आम्ही आम्हाला काही कुणाचा मुलायचा ठेवायचं कारण दादा वाल्मिकी करारला 2022 ला ईडीची नोटीस आली. दादा आरोप केले जातात मुख्यमंत्र्यांनी सुरेश दसांना आवरावं असं तुम्ही अहो सांगताय. त्याबद्दल मला जे काही मुख्यमंत्री महोदयांना आणि बावनकुळे साहेबांना दादा रिंगरोडच्या संदर्भामध्ये थोडासा एरिया राहिलेला आहे, त्याच्यामधलं काही इमारत तिथं जाती. आता ते शिष्टमंडळ मला भेटलं, तो प्रश्न कसा निकाली काढायचा ते आम्ही ठरवतोय. त्याच्यातून मार्ग दादा लाडक्या बहिणीला काम झालं का नुसतं तिकडे खाली करणार आहे? भाग केलेले रिंगरोडचे 170 आणि त्या पद्धतीने कामं सुरू. सातत्याने आवाहन केलं जातं की शरद पवारांनी अजित पवारांनी एकत्र यावं. काही दिवसांपूर्वी सुनंदा पवार म्हटल्या होत्या की दोन्ही पवारांनी एकत्र यावं. हिंदी में बताइए, मराठीतच बोला. हिंदी में बताइए. त्याला काही उत्तर देण्याचं कारण नाही, ते आमचं आम्ही ठरवू. चान्सेस आहे. अतिक्रमणच्या ड्रोनवरचं पाणी होते त्याचं तुम्हाला काय तुमचा काय विरोध आहे का? अशा बातम्या आल्यात पेपरमध्ये पाटबंधारे खात्याचं जे अतिक्रमण विखे पाटलांनी ऑर्डर काढली. वेडे का काय तुम्ही? मी रिसोर्सेस वाढवण्याकरता रोज बसतोय. मी आता ड्रोननी इथली पण पाहणी करा सांगतोय, उद्याच्याला पीक पाहणी पण ड्रोननी करा म्हणून सांगतोय. खरोखरीच माझ्या ज्या कष्टकऱ्याचं शेतकऱ्याचं नुकसान होईल ते अॅक्युरेट त्याच्यामध्ये येईल. आम्ही त्याच्यात पारदर्शकता आणतो. तुला आज सकाळपासून कोणी भेटलं नाही? ऐका. हा प्रश्न परवाच्या कॅबिनेटला निर्माण झालेला होता. जयकुमार रावळ पणन मंत्री म्हणून त्यांना सूचना दिल्या. आज ते पुण्यामध्ये आलेले आहेत. ताबडतोब बारदाना जिथं कमी पडतोय तिथं घ्या आणि ताबडतोब तिथली समस्या दूर करा, अशा सूचना कॅबिनेटनी रावळ साहेबांना दिल्या. आमचा तो पक्षांतर्गतला प्रश्न आहे. आम्ही त्याच्यातनं मार्ग काढायचा मनापासूनचा प्रयत्न करतो. लाडकी बहीणची कुठल्या शिक्षकांची? प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक कोण रे? ओपी गुप्ताला फोन लाव, विचारतो ना. कधी कधी काय होतं, यांनी जसा प्रश्न विचारला काही त्याच्यात तथ्य नाही, अवघीच काहीतरी उठवायचं. उलट
त्या सगळ्या काम करणाऱ्या वर्गाचे पगार हे वेळेमध्ये झाले पाहिजे, त्याच्यात विलंब असायचं काही कारण नाही. तरी देखील मी आता विचारतो आणि झाले नसते तर का झाले नाही, कसे ताबडतोब होतील, आणि झाले असते तर प्रश्नच नाही. हा, आपल्या इथं शिक्षकांचे पगार झाले नाही या महिन्यातले. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे. ACS फायनान्सनी सांगितलं आपण पगाराचे पैसे सगळ्या डिपार्टमेंटला उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्या त्या डिपार्टमेंटमध्ये पगार देत असताना काही त्यांच्याकडं काही त्रुटी किंवा काही त्यांचा अंतर्गत काही प्रश्न असेल तो त्याच्यात झाला असेल. आता ती तर बाजू क्लिअर झाली की विभागाने सगळ्यांचे पैसे दिले. आता CPशी बोलताना एज्युकेशन सचिवांशी पण बोलतो, असं अजिबात राहता कामा नये आणि राहणार नाही खबर झाली. सुप्रीम कोर्टाला आता जाऊन भेटतो आणि त्यांना विचारतो, साहेब कधी आता तुम्ही निवडणूक, कसं आहे आपली कोर्टात केस आहे. आपल्या OBC समाजातल्या पुरुषांना आणि महिलांना तिथं प्रतिनिधित्व मिळत नाही. ओपन मधल्या महिलांना पुरुषांना, SC ST मधल्या महिला पुरुषांना मिळतंय आणि एवढा मोठा वर्ग निवडणुकीपासून वंचित ठेवायचा बरोबर नाही. त्याकरता मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आपली बाजू न्यायालयामध्ये अतिशय आग्रहपूर्वक मांडून त्या निवडणुका कशा आता तातडीनं लागतील, कारण उद्याच्या फेब्रुवारीमध्ये 3 वर्ष होती, 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी. त्याच्यामुळे आमची पण इच्छा आहे त्या लवकर व्हाव्यात. नवीन कार्यकर्त्यांना ज्यांचे चांगले अनुभव आहेत त्यांना संधी मिळेल. स्वबळावर लढायची. राज्यामध्ये फक्त मुख्यमंत्री हे एकटेच ऍक्शन मोडवरती आहेत असं बारामतीचे खासदार गेल्या आठवड्यात म्हणाले. आजपासून ऍक्शन मोडवर आला. ते राज्याचे प्रमुख आहेत, ते ऍक्शन मोडवर राहणारच आहे. त्याच्यात ते चांगली गोष्ट आहे ना. बाकी मंत्रिमंडळ कार्यरत तुम्ही बघा की कोण काय आहे, कोण काम करतं, कोण निर्णय घेतं, कोण प्रशासनावर पकड करतं, प्रशासनाला सांगितल्यावर नंतर कुणाचं ऐकलं जातं. काहींना आता काही मुद्दे नाहीत, काहीतरी मला त्याबद्दल नो कमेंट. त्याच्यामध्ये आता CM साहेब, मी आणि एकनाथराव ठरवू आणि तारीख ठरवून ते भूमिपूजन घेऊ. आपण काळजी करू नका. वाईन शॉप, बिअर बार, परमिट रूम आणि देशी दारूची दुकानं यांची संख्या वाढवण्यासाठी किंवा नवीन लायसन्स देण्यासाठी काही प्रस्ताव तुमचा आहे किंवा तसं काही धोरण येणार आहे का? या संदर्भामध्ये मी एक कमिटी केलेली आहे. वल्सा नायर त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत, OP गुप्ता, त्याच्यानंतर मिलिंद म्हैसकर, त्याच्यानंतर सूर्यवंशी आणि आशिष शर्मा, म्हणजे GST कमिशनर, एक्साईज कमिशनर, एक्साईज सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी आणि पूर्वी माझ्याबरोबर वल्सा नायर यांनी एक्साईजमध्ये काम केलेलं होतं म्हणून ह्यांची कमिटी केलेली आहे. त्यांना मला वाटतं 1.5 महिन्यात का महिन्यात अहवाल द्यायला सांगितलेला आहे. आम्हाला काही कुठं चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत, चुकीचे निर्णय घ्यायचे नाहीत, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता आणायची. आज किती तारीख आहे? 9 जानेवारी 2025 ऑर्डर. हे असं माझं काम असतं. कुठे गेला? रिझल्ट ओरिएंटेड. नगरच्या सहकारी बँकेची परीक्षा इकडे पुण्यात होते, मागे चंद्रपूरच्या सहकारी बँकेची परीक्षा इकडे पुण्यात झाली. हा काय प्रकार चाललाय? त्याच्यावर गोंधळ झाला. जिल्ह्यात परीक्षा झाल्या पाहिजे. बरं, आपली योग्य सूचना आहे. त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचं काम
ज्या अधिकाऱ्याकडे आहे त्याला सांगितलं जाईल. सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भात एक प्रश्न आहे. सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर फातिमा बी शेख या देखील शिक्षिका होत्या. त्यांनी देखील त्यावेळेस मुलींना शिकवण्याचं काम केलं होतं. असं इतिहासही मात्र काही अभ्यासकांनी संशोधकांनी दावा केला की ते तसं पात्रच नाही इतिहासात, ते खोटं किंवा डुप्लिकेट पात्र उभं केलं होतं. काही तुम्हाला याच्यावर तोच मला काय माझा एवढा अभ्यास नाही बाबा. ते जे रिसर्च करणारे ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये लक्ष द्यावं आणि वस्तुस्थिती समाजाच्या मी आता त्यांना मी चेअरमनला सांगितलं ऋषी याच्यात राजकारण आणू नको, निवडणुका व्हायच्या त्या झाल्या, सगळं काही निकाल लागायचा तो झाला. आता आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करून आपल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचा वैभव असणारा थेऊर कारखाना, यशवंत कारखाना, गोडगंगा कारखाना सुरू करायचा. त्याच्यामुळे सगळ्यांनी समंजस भूमिका घ्या. मी पण राजकारण न आणता त्याच्यामध्ये एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचं हित सांभाळण्याचा, कामगारांचं हित सांभाळण्याचाच प्रयत्न करा. आतापर्यंत ज्या ज्या मंत्र्यांवरती आरोप झाले त्यांनी राजीनामे दिलेला आहे, धनंजय मुंडेंना वेगळा नाही असं नाही रे बाबा. आरोप झालेले खूप जणांच्यावर आरोप झाले, असं नाही. त्या आरोपामध्ये तथ्य आहे का नाही हे दिसल्याशिवाय काही जण त्या आरोपाच्या यांनी व्याकुळ होऊन त्या ठिकाणी राजीनामा देतात. धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की माझा दुरान्वय देखील याच्याशी संबंध नाही. कुठल्याही एजन्सीला तपासायला द्या. आता 3 एजन्सी तपासतायत, अजून कुठली एजन्सी त्या ठिकाणी लावा आणि त्यांनाही तपासायला सांगा. असं ज्यावेळेस ती व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळेस काम करत असताना कुणा दोषी नसणाऱ्यावर पण अन्याय होता कामा नये. आणि मी पुन्हा सांगतो, जर कुणी दोषी असेल, त्याच्यात अजित पवार दोषी असेल तरी त्याच्यावर कारवाई. ओबीसी मराठा मोर्चे नेते दादा माईक राहिला, दादा माईक